नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्याबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तुम्हाला माहितीच आहे या आपल्या चॅनलवरती मी रिअल ट्रेडिंग जर्नी शेअर करतो आहे माझी. तर हा पण विषय माझ्या ट्रेडिंग जर्नीचा भाग आहे आणि माझ्या लाईफचा भाग आहे. त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करतो आहे. त्यामुळे थोडाफार तुम्हाला काही शिकण्यासारखंही भेटेल. एका फुल टाईम ट्रेडरचं लग्न हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्याशी मी नक्की शेअर करेन आता. तुम्हाला जर हा विषय आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला रिअल जर्नी बघायला भेटेल आपली. तर तो विषय आहे म्हणजे लग्न. आता मी माझं सांगतो. मी ॲक्च्युली कोकणातला आहे, मालवणचा. आणि माझी कास्ट आहे घाडीगावकर. म्हणजे गावाला वगैरे गावकर असतात ना, ती कास्ट आहे माझी, घाडी. तर त्यामध्ये मला मुलगी बघत होते आता, कारण मी 31 वर्षाचा आहे आता. 31 वर्ष रनिंग चालू आहे. तर मला त्या कास्टची मुलगी बघत आहेत, घाडीगावकर. जर घाडीगावकर नाही भेटली तर मग मराठी कोणती पण चालेल, असं मला घरातून सांगण्यात आलं आहे. तर मला 2-3 मुली बघितल्या मी आमच्या घाडीगावकर समाजातल्या. तर ठीक आहे, कोणत्या पण असू दे. 3 मुली बघितल्या मला. तर तिघांचे काय रिप्लाय होते ॲज अ ट्रेडर म्हणून मला समोरून काय रिप्लाय आले मुलींचे, ते मी तुमच्याशी शेअर करतो. त्यामुळे तुम्ही पण फुल टाईम ट्रेडर असाल, लग्नाबद्दल तुमचा पण कधीतरी दिवस येतील लग्नाचे, तर तुम्ही काय फेस करू शकता हे तुम्हाला मी आधीच सांगतो. तर सर्वात पहिला रिवॉर्ट आला होता की मला विचारण्यात आलं, काय करतो, जॉबला कुठे जातो. तर मी बोललो जॉबला कुठे जात नाही, माझा ट्रेडिंग सेटअप आहे घरीच. मी त्या सेटअपवरतीच ट्रेडिंग करतो. घरी सेटअप लावला आहे, मी ट्रेडिंग करतो फुल टाईम. मग ठीक आहे. मग त्यांचा रिप्लाय काय आला माहिती आहे, की आम्हाला ना घरी घरी बसून काम करणारा मुलगा नको आहे, तर ऑफिसला जाणारा मुलगा पाहिजे. म्हणजे लोकांचा माइंडसेट असा आहे ना, की तुम्ही घरातून फॉर्मल कपडे घाला, शर्ट पॅन्ट बुटं घाला, फॉर्मल कपडे फुल, आणि नंतर ऑफिसला जा सकाळी आणि संध्याकाळी घरी या. मग तुम्हाला पगार ना 10-15 हजार असला तरी चालेल, 15-20 हजार असला तरी चालेल, पण तुम्ही घरी राहून 30-35 हजार कमवत असाल ना, तर ते नको आहे त्यांना. असा माइंडसेट झाला आहे लोकांचा, की कामाला जायलाच पाहिजे. दुसरा एका मुलीचा रिवॉर्ड होता, की काय करतो, मी ट्रेडर आहे. तर ती बोलते की मला ट्रेडर नको आहे. बोललो का? तर तिचे घरचे बोलायला लागले, ट्रेडिंगमध्ये भरपूर लॉस करतात लोक, आपली प्रॉपर्टी वगैरे विकतात, जमीन वगैरे विकतात ट्रेडिंगच्या नादापायी. तर मी त्यांना समजवलं की मी असं नवीन ट्रेडर नाही आहे, मी 4-5 वर्ष ट्रेनिंग घेतली आहे, शिकलो आहे, एक्सपिरियन्स आहे मला, रिस्क मॅनेजमेंट कशी करतात तेही माहिती आहे मला. रिस्क मॅनेजमेंट वापरूनच मी ट्रेडिंग करतो, मोठी रिस्क घेत नाही. हे सगळं समजावून झालं तरी पण रिप्लाय नाही झाला. ठीक आहे, हा दुसरा रिप्लाय झाला. तिसरा रिप्लाय सांगतो. हां, मी सांगितलं की ट्रेडिंगचा इन्कम हा सॅलरी इन्कम नाही आहे, की दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये यायला, की 30-30 हजार दर महिन्याला अकाउंटला यायला. मी बोललो एखाद्या महिन्यात चांगलं प्रॉफिट होऊ शकतं, डबल होईल, एखाद्या महिन्यात कमी होईल, एखाद्या महिन्यात काहीच नाही होणार. असं ट्रेडिंगचं असतं. ट्रेडिंग हा बिझनेस आहे, तर प्रॉफिट असं फिक्स नसतं सॅलरीसारखं. तर ते लोकं बोलले, नाही असं नाही चालणार, मग घर कसं चालणार. तर त्यांना मी हे पण सांगितलं की घर कसं चालणार म्हणजे असं तेवढेच पैसे घेऊन थोडे आम्ही चालतो, काहीतरी सेविंग असणार ना, बॅकअप प्लॅन असणार. रिस्क मॅनेजमेंट करूनच सगळं करतो आहे ना, बिझनेसमध्ये उतरलो आहे. तर नाही, ते तयारच नाही. तर असे हे 3 रिप्लाय माझ्या लाईफमध्ये आले मी मुलगी बघायला सुरुवात केल्यापासून. आता मला ना काही जणांनी ना ह्यावर ना काही जणांनी मला सजेशन दिलं. माझ्या मित्रांनी सजेशन दिला, की लग्न करायपुरती ना तू जॉब बघ, 1-1.5 वर्ष जॉब कर. तर मी विचार करायला लागलो ना, हे ट्रेडिंगचे दिवस बघण्यासाठी ना मी भरपूर म्हणजे भरपूर मेहनत घेतली आहे. स्ट्रगल केला आहे भरपूर. मी रात्री रात्री ना रडून काढलेत या ट्रेडिंगसाठी. कारण तेव्हा ते भरपूर मी लॉस केले. भरपूर म्हणजे थोडेफार केले लॉस. पण ते असंच ना, की काहीच होत नाही आपल्या, इन्कम पण येत नाही. ते फ्रस्ट्रेट होऊन मी भरपूर रडलो आहे. खूप स्ट्रगल केला आहे. मेहनत घेतली आहे ट्रेडिंगवरती. तर मला जॉब सोडायचा होता म्हणून आता मी ह्या एका कारणासाठी परत जॉब जॉब करू, ट्रेडिंगची इतकी मेहनत घेतली आहे ती सर्व ब्रेक देऊ त्याला. तर मी ते नाही करू शकत आहे. मी ट्रेडिंग नाही सोडू शकत आणि परत जॉब नाही करू शकत. 9 to 6ची लाईफ मला जगायची नव्हती, म्हणून मी ट्रेडिंग शिकलो, त्याच्यामध्ये मेहनत घेतली.
आणि या एका कारणासाठी ट्रेडिंग नाही सोडू शकत मी. मित्रांनो, तुम्हाला जर फुल टाईम ट्रेडिंग करायची असेल तर आधीपासूनच सुरुवात करा, लवकर सुरुवात करा. उद्या करतो, परवा करतो असं करू नका. करायची तर आजच सुरुवात करा. कारण नंतर लग्नाचं वय जवळ आलं ना की मग प्रेशर येतो. लग्नाचा पण प्रेशर येतो, मग ट्रेडिंगचा पण असतो प्रेशर. त्याच्यामुळे सुरुवात करायची तर आताच करा. उद्या करत पुढे ढकलू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की एकदा ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल झालात तर तुम्हाला काय काय भेटणार ते. फ्रीडम भेटणार, फायनान्शियल कंडिशन चांगली होईल, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता तुम्ही ट्रेडिंगमध्ये. पण ही समोरची व्यक्ती, जर तुम्ही लग्नासाठी मुलगी बघताय तर समोरची व्यक्ती नाही समजू शकत या गोष्टी. त्यामुळे शिकायचं तर आधीच सुरुवात करा, मग तुम्हाला सेटल व्हायचा चान्स भेटेल. आता तर मी ठरवलं आहे की जास्त लग्नाचा ट्रेस नाही घ्यायचा. जे होईल ते होईल. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की होईल असं मी ठरवूनच चाललो आहे. पण ट्रेडिंगमध्ये गिवअप करायचं नाही. तेव्हा इतका स्ट्रगल केला तेव्हा गिवअप नाही केला, तर आता लग्नासाठी ट्रेडिंगमध्ये का गिवअप करू. आता ट्रेडरचं लग्न व्हायला एक मुलगी अशी शोधायला लागेल की स्वतः ट्रेडर असेल, स्वतः ट्रेडिंग करत असेल, ट्रेडिंगमध्ये काय काय मिळवू शकतो सक्सेसफुल झाल्यावरती हे तिला चांगलं माहिती असेल, आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत ट्रेडिंगमध्ये हे तिला माहिती असेल, तेव्हा ती लग्न करायला तयार होईल. आणि दुसरी मुलगी अशी की जी म्हणजे तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तुमच्या बोलण्यावर ट्रस्ट असेल, आणि तुम्हाला ती लग्नानंतर पण साथ देईल. कारण ट्रेडिंगमध्ये चढ उतार तर येतच राहणार आहे. तर अशी मुलगी भेटायला पण टाईम लागणार, पण होप्स सोडायचे नाहीत. अशी मुलगी आपल्या आयुष्यात नक्की येईल, असे होप्स आहेत आपल्याकडे. बाकी आपण काय मुली बघत राहायच्या, बाकी सगळं नशिबावर सोडून द्यायचं, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ट्रेडिंगमध्ये गिवअप नाही करायचा. तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुम्ही नक्की शेअर करा, तुमचे थॉट्स कमेंट करा. मला काय सजेशन द्यायचं असेल तर नक्की सजेशन द्या. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपली रिअल जर्नी बघण्यासाठी.